मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। भक्ति तोरण लाविले झळकते, श्रद्धा पताका जशी उजळोनी महानेत्र दीप बहरले। मी वाट पाहे तुझी, गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञान राजा। महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। देवतांना आवाहन करतो आपण। त्यामुळे आमचं पहिलं पद आहे, ज्यावेळी गजवदन शब्द पार्वतीला आपण आवाहन करतो आहोत। भजनामध्ये आम्हाला आशीर्वाद द्या। यावे गजवदना यावे, यावे गजवदना यावे, भजनी माझ्या रंगावे, भजनी माझ्या रंगावे, पायात पैंजण रुळती, पायात पैंजण रुळती, कानात मुंडल लखलखती,
नमो श्री गणेश ज्ञान सौख्यदाता वक्र सुंद एकदंत थोरहा विधाता थोरहा नमो श्री गणेश प्रथम नमो श्री गणेश ज्ञान सौख्यदाता ज्ञान सौख्यदाता Thank you.
भगवंताला छान पैकी तुळशीच्या माळा घालून आणि भारी चंदनाचा टिळा लावून सजवलेला आहे आणि सर्वांच्या मुखामध्ये आज त्याचाच नामघोष घुमतो आहे. सुरुवात अशी आहे, गळा तुळशीची माळ भारी नाम चंदनाचा, मुखी सर्वदा नांदतो नामघोष विठ्ठल. तुळशीची माळ भारी नाम चंदनाचा, चंदनाचा, मुखी सर्वदा नांदतो नामघोष विठ्ठलाचा, मुखी सर्वदा नांदतो नामघोष विठ्ठलाचा, मुखी सर्वदा नांदतो नामघोष विठ्ठलाचा, 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 नामघोष विठ्ठलाचा. साई मनातल्या भक्ती भावा, भक्ती भावा, साई देते मनातल्या भक्ती भावा, भक्ती भावा. ऐका ऐका महाभाग विष्णू संसारी भावा, ऐका ऐका महाभाग विष्णू संसारी भावा. Nobody
पण आपल्याला समोर असून सुद्धा देव दिसत नाही अशी आमची परिस्थिती आहे. त्याच्याकरता वेगळी दृष्टी पाहिजे, भाव पाहिजे, तरच तो देव आम्हाला दिसतो त्या ठिकाणी. पुढचं आमचं गाणं आहे, असुनी माझ्या दारी दिसेना पंढरीचा श्रीहरी, दिसेना पंढरीचा श्रीहरी. आमच्या देहाचं वर्णन केलेलं आहे बघा. घरास माझ्या किती दालने, व्याप्त आणि ती अंधाराने, सदा राहतो उघडी ठेवून खिडक्या दारे जरी. आम्ही सगळं बाह्यमुखी आहोत, सगळ्यांची इंद्रिय त्यांना आम्ही बाहेर करतो, पण अंतर्मुख होऊन परमेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. असुनी माझ्या दारी, असुनी माझ्या दारी दिसेना पंढरीचा श्रीहरी, दिसेना पंढरीचा श्रीहरी, दिसेना पंढरीचा श्रीहरी. घरात माझ्या किती दालने, घरात माझ्या किती दालने, व्याप्त आणि अंधाराने, व्याप्त आणि अंधाराने, सदा राहतो उघडी ठेवूनी, सदा राहतो उघडी ठेवूनी, खिडक्या दारे जरी, खिडक्या दारे जरी, दिसेना पंढरीचा श्रीहरी, दिसेना पंढरीचा श्रीहरी.
आमचा पंढरीनाथ समोर आहे तरी आम्हाला दिसत नाही. आमचे संत त्याच्याकडे जाऊन सांगतायत तुम्हाला दिसायलाच पाहिजे असं नाही. जिथे असाल तिथे नामाचं चिंतन फक्त करा, बाकी काही करू नका. देव तुम्हाला तिथे भेटे सगळ्यांना. त्याच्यामुळे त्यांनी पुढे जाऊन सांगितलंय असाल करा तेथे नामाचे चिंतन, याहुनी साधन आणिक नाही, याहुनी साधन आणिक नाही.
काही साधन नाही असं आम्हाला आमचे संत सांगतात. तर आमच्या जनाबाईंनी आम्हाला सांगितलंय हा भक्तीचा मळा सगळीकडे फुललेला आहे आणि या भक्तीच्या मळ्यामध्ये भावरूपी तुळशी आम्ही देवाला अर्पण करतो आहोत. आणि त्या तुळशीच्या भावनेच्यामध्ये तुळशीची मंजिरी ही महत्वाची असते. त्यामुळं त्या भावरूपी तुळशीच्या हारामध्ये मंजिरी घालून तो हार आम्ही आता भक्तिभावाने भगवंताला अर्पण करणार आहोत. त्या म्हणतात माझ्या भक्ती मळ्या माझी भाव तुळशी मंजिरा प्रेम दोरा घेऊन करी हार गुंफीन शारद धरा हार गुंफीन शारद धरा. माझ्या भक्ती मळ्या माझी भाव तुळशी मंजिरा माझ्या भक्ती मळ्या माझी भाव तुळशी मंजिरा प्रेम दोरा घेऊन करी प्रेम दोरा घेऊन करी हार गुंफीन शारद धरा हार गुंफीन शारद धरा हार गुंफीन शारद धरा हार गुंफीन शारद धरा. माझ्या भक्ती मळ्या माझी भाव तुळशी मंजिरा.
भक्तिभावाने भगवंताला बांधून ठेवणारे आमचे संत. भगवंतांचं संतांवर एवढं प्रेम असतं की त्यांच्याशिवाय भगवंताला चैन पडत नाही. अमजनाथला एकदा नामदेव महाराज कीर्तन करत होते मंदिरासाठी. तिथले पुजारी आले आणि त्यांनी सांगितलं हा इकडे कीर्तन नाही करायचं, मागच्या बाजूला जा देवळात आणि तिथे कीर्तन करा. नामदेव महाराज ठीक आहे. नामदेव महाराज देवाच्या मागे मागच्या बाजूला गेले, तिथे कीर्तनाला सुरुवात केली नामदेव महाराज. आपण देवाला जर कीर्तन ऐकायचं होतं तर त्यांनी देऊळ फिरवलं आणि त्या ठिकाणी नामदेवांच्या समोर येऊन भगवंत परत कीर्तन ऐकायला सुरुवात केलेली आहे. त्या ठिकाणी नदी मागच्या बाजूला आहे आणि देवाचा तो पुढच्या बाजूला आहे. शंकर अशा आमच्या संतांवर प्रेम करणारा एवढा भगवंत आणि त्यांनी हे केलेलं आहे. फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती, फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती, फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती, देऊळ जगामध्ये ख्याती. बलिये उंची नरसिंहाची, बलिये उंची नरसिंहाची, धनाची नव्याची शेते पेरी, धनाची नव्याची शेते पेरी. मीराबाईसाठी जला होळीचा, मीराबाईसाठी जला होळीचा, लाट्या कोणाच्याचा लोढ पेटी, लाट्या कोणाच्याचा लोढ पेटी, लाट्या कोणाच्याचा लोढ पेटी. फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती, फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती. फिरुलागे चेले कपिलाचे मागे, फिरुलागे चेले, फिरुलागे चेले, फिरुलागे चेले, कपिलाचे मागे, फिरुलागे चेले. फुल उठविले गोरोबाचे, फुल उठविले गोरोबाचे. आता तुम्ही दया करा पंढरीराया, आता तुम्ही दया करा पंढरीराया. तुका विनविपाया वेळो वेळा, तुका विनविपाया वेळो वेळा, तुका विनविपाया वेळो वेळा, तुका विनविपाया वेळो वेळा. फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती, फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती, जगामध्ये ख्याती, जगा
देऊळ जगामध्ये ख्याती. नामदेवानी भगवंतांना कीर्तन ऐकायचं होतं पण भगवंतांनी देऊळ फिरवलं. एवढी महानता आमच्या संतांची होती. आणि आमचे नामदेव महाराज म्हणतात की पांडुरंग कसा उभा राहिला नाही का. खरं तर आता अशी परिस्थिती आहे, विश्व माणसांनी भरले तुला नाही जागा, विश्व माणसांनी भरले तुला नाही जागा, उठ पांडुरंगा आता उठ पांडुरंगा. तुझी जागा कुणाला देते ती का बघ तू, असं नामदेव महाराज भगवंताला विचारताय. अभंग आहे आता का. उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला, पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला.
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा राजा रखुमाई रानी विठोबा राजा रखुमाई रानी चंद्रभागेला दुर्गुरपाणी चंद्रभागेला दुर्गुरपाणी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हा कसा राहिला नाही का? मी आता सांगितलं की त्या भगवंताला स्वतः उभारायला जागा नाहीये, इतकं माणसाने विश्व भरलेलं आहे. आणि मग तो म्हणतो की आता इथे उभं राहण्यात काही अर्थ नाहीये, आता आपण सगळ्या भक्तांच्या मध्ये मिसळून जाऊया. आणि म्हणून भगवंत त्या ठिकाणाहून उठले आणि तिथून ह्या गर्दीमध्ये मिसळून गेलेले आहेत. पुढचं आमचं गाणं असं आहे, गर्दीत पांडुरंग हरवला, गर्दीत पांडुरंग. आपण सगळ्यांनी त्याला शोधायला जायचंय की कुठे हरवलाय तू बाबा, हे आमच्या इथे पांडुरंग 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 पांडुरंग
आपण सगळ्यांनी पंढरपूरला जायचं आहे. त्या पांडुरंगावर नामस्मरण आणि संग त्या ठिकाणी आपण करायचं आहे सगळ्यांनी. शेवटचं गाणं असं आहे, चंद्रभागेच्या तीरावरती चला वारकरी डोलायला, लागलाय मृदुंग वाजायला, हो लागलाय मृदुंग वाजायला. चंद्रभागेच्या तीरावरती